नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनलाइटन नाईट्स मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी अंकुश देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करतो. लेक्चर पीडीएफ जी आहे ती टेलिग्राम चॅनलला मी टाकेल. तर त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते जॉईन करा. त्या ठिकाणी लेक्चरची पीडीएफ भेटेल. अँड लाईक, सबस्क्राईब अँड शेअर द व्हिडिओ. आजचा व्हिडिओ जो आहे तो आपला ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जो आहे, जो अॅन्युअल पब्लिकेशन असतो UNDPचा, ओके, त्यावर आहे. आणि या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये भरपूर सारे महत्वाचे मुद्दे आहेत जे परीक्षेला आवश्यक असतात आणि इंडिया रिलेटेड फॅक्ट्स जे आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर चला तर लेक्चर स्टार्ट करूया. आपला अजेंडा ऑफ द लेक्चर काय, ते ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट नेमका काय काय नाही ते आपण बघणार. 2023-24 ची संकल्पना कोणती आहे, थीम कोणती आहे त्याची, ती आपण बघणार. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 23-24 मधले महत्वाचे मुद्दे कोणते आहेत, त्यांनी काय फाइंड आउट केलेले आहेत ते आपण बघणार. नंतर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ग्लोबल काय आहे ते बघणार. नंतर भारताचा मानव विकास अहवाल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि त्याचे ट्रेंड्स कसे आहेत ते आपण यामध्ये बघणार आहोत. इनइक्वालिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक, त्याच्या फॅक्ट्स काय आहेत भारताच्या त्या बघणार. भारताचा जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, जेंडर विकास निर्देशांक, जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स, जेंडर असमानता निर्देशांक आणि बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सच्या फॅक्ट्स काय आहेत भारताच्या. आणि प्लॅनेटरी प्रेशर ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा काय आहे, ग्रहीय दबाव समायोजित मानव विकास निर्देशांक, याच्या काय इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत या सर्व आपण बघणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून या सर्व फॅक्ट्स लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर चला, मानव विकास अहवाल जो आहे तो नेमकं कोण पब्लिश करतं, तर अॅन्युअल पब्लिकेशन आहे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामचं. ओके, यांच्या मार्फत तो दरवर्षी प्रकाशित केला जातो. पहिला कधी लॉन्च केलाय, 1990 ला. कोणी केलेला आहे, पाकिस्तानी अर्थतज्ञ आहे बघा, मेहबूब उल हक. ओके, हे आणि आपले नोबेल विजेते अमर्त्य सेन यांनी दोघांनी मिळून हा काय केलाय, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स डेव्हलप केलाय. की फक्त जीडीपी जो आहे हा काही तुमच्या देशाची प्रोग्रेस किंवा प्रगती जी आहे ते मोजण्याचा एकमेव निर्देशांक नाही, त्याचे जे सोशल डायमेन्शन्स आहेत ते आपल्याला महत्वाचे राहतात. त्यासाठी हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स लॉन्च केला होता आणि या दोघांनी काय केलाय, तो इंट्रोड्यूस केला होता, डेव्हलप केलेला आहे. ठीक आहे. आता 2023-24 मानव विकास अहवाल जो आहे त्याची थीम काय ती लक्षात ठेवा. ब्रेकिंग द ग्रिड लॉक, रिइमॅजिनिंग कॉपरेशन इन द पोलराइज वर्ल्ड, ही थीम आहे 2023-24 रिपोर्टची. ओके, ब्रेकिंग द ग्रिड लॉक. ग्रिड लॉक म्हणजे काय, हे ग्रिड लॉक म्हणजे अशा प्रकारे सगळ्या या ज्या कार्स आहेत या सगळ्या जर इथे येऊन गेल्या एकत्र आणि कोणीच इथं काहीच मुवमेंट होत नाही, तर हे काय झालं, एक प्रकारे लॉक होऊन गेलं. इथे लक्षात, अशा प्रकारे जागतिक स्तरावर ह्युमन डेव्हलपमेंटच्या बाबतीत काय झालेलं आहे, एक प्रकारचा ग्रिड लॉक तयार झाला. का ग्रिड लॉक तयार झालेला आहे, कारण की ध्रुवीकृत जग झालेलं आहे. पोलराइज वर्ल्ड, पोलराइज म्हणजे काय, कंपार्टमेंटलाइज झालेलं आहे, की प्रत्येक देश आपापल्या जर का बघा विचार करत राहील तर काय होईल, काही मुवमेंट ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये होणार नाही. त्या जगामध्ये काय करायचं, सहकार्याची पुनर्कल्पना, एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. स्पेशली ज्या गरीब देश आहेत त्या गरीब देशांचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहे त्याच्याबद्दलचे महत्वाचे ट्रेंड्स यामध्ये आपल्याला दिसत आहेत, की ते कसे मागे राहून जातील. ते मागे राहिले तर हे काही चालणार नाही, पूर्ण जगासाठी ते घातक आहे. म्हणून काय केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, अशी ही संकल्पना आहे. ठीक आहे. 2023-24 चे महत्वाचे मुद्दे काय, की फाइंडिंग्स काय आहेत बघा ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टचे, फार मस्त आहेत, इम्पॉर्टंट आहे. अ परमनंट शिफ्ट इन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ट्रॅजेक्टरी, लक्षात ठेवा. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणता, आपण ग्लोबल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता हा ग्लोबल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये तुम्ही जर लक्षात घेतलं 1990-99 पासून ह्याच्यामध्ये काय होत चाललंय, परमनंट इम्प्रुव्हमेंटच होत चालली ना, बरोबर. पण ही इम्प्रुव्हमेंटला कुठे खीळ बसतंय, 2019 ला, इथे लक्षात. आणि हे जर आपण इकडे बघितलं, 2019 ला कोण आलंय, हा डीमन कोण आहे, इट इज कोविड-19. तो प्री कोविड-19 जर का आपण एक्स्ट्रापोलेट केलं तिथून पुढे तर ही लेवल वरती गेली असती, मात्र काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये घट आली आणि तो परमनंट शिफ्ट म्हणतात, ते परमनंट शिफ्ट झालेला आहे, इथे लक्षात. आणि नंतर जी रिकव्हरी झाली ती रिकव्हरी अनइव्हन आहे. डेव्हलप कंट्री ज्या आहेत त्यांची रिकव्हरी चांगली झाली आहे, मात्र गरीब देश जे आहेत त्यांची रिकव्हरी काही व्यवस्थित झालेली नाही. ही खूप मोठी एक समस्या यामध्ये दिसते आपल्याला. आणि या सगळ्यांचा महत्वाचा फॅक्टर कोण ठरतोय, कोविड-19. कारण की याच्याने काय केलंय, कोविड-19 मुळे हेल्थ डायमेन्शन्स असतील, तुमचे एज्युकेशनचे डायमेन्शन असतील आणि इन्कमचे डायमेन्शन, या सर्वांवर काय बसलेला फटका बसलेला होता. त्यामुळे हा ट्रेजेक्टरी जी आहे ती काय झालेली आहे, खाली आलेली आहे. सिग्निफिकंट गोष्ट आहे बघा. त्यामुळे परमनंट शिफ्ट झालेला आहे याच्यामध्ये, इथे लक्षात.
आता यामधले दुसरे फाइंडिंग काय लक्षात ठेवा, अनप्रेसिडेंटेड लेवल ऑफ ग्रोथ डिस्पॅरिटी, म्हणजे देशांमधील जी वृद्धी आहे त्याच्यामध्ये काय झाले, असमानतेची अभूतपूर्व पातळी आहे. इथे लक्षात, म्हणजे श्रीमंत देशांनी अभूतपूर्व विकास अनुभवला, परंतु जगातील निम्मी गरीब राष्ट्र जे आहेत त्यांना कोविड-19 संकटापूर्वीच्या पातळीपेक्षा कमी आहे. त्यांची प्रगती मात्र कशी आहे, ती कोविड-19 प्री कोविड लेवल जे आहे त्याच्यापेक्षा सुद्धा कशी आहे, त्यांची पातळी कमी झालेली आहे. म्हणजे डेव्हलप रिच कंट्रीज आहेत त्या स्वतःचा प्रोग्रेस करू शकल्या, गरीब राष्ट्र मात्र करू शकले नाही. 20-21 मध्ये जी घसरण झाली त्यानंतर 23 मध्ये एचडीआय जो आहे तो विक्रमी उच्चांक गाठेल असा अंदाज आहे. मात्र श्रीमंत आणि गरीब राष्ट्रांमधील विकासाच्या पातळीत काय राहील, मात्र फरक राहील. म्हणजे या ठिकाणी खूप मोठा आपल्याला एक भेदभाव दिसत आहे. बघा, रिसेंटली ह्युमन डेव्हलपमेंट रिकव्हरी ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स व्हॅल्यू सिन्स 2020-21 डिक्लाइन इज प्रोजेक्टेड टू बी हायली अनइक्वल. कसे काय दिसतंय बघा, कंट्रीज रिकव्हरी बाय 23 फ्रॉम एचडीआय सेट बॅक इन 2020 और 21. इथं लक्षात घ्या, ओईसीडी जे आहे, ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट, डेव्हलप कंट्रीज मधले, यांनी 100% रिकव्हर केला. म्हणजे जो काही फॉलबॅक झालेला होता परत तो काय केला, रिकव्हर केला. मात्र लीस्ट डेव्हलप कंट्रीज ज्या आहेत, ज्या अल्प विकसित देश आहेत, त्याच्यापैकी 49% जे आहेत ते रिकव्हर झालेत, मात्र 59% अजूनही रिकव्हर झाले नाही. म्हणजे गरीब देशांपैकी जवळपास निम्मी राष्ट्र जी आहेत ती अजूनही रिकव्हर झालेली नाहीत विथ रिस्पेक्ट टू ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. श्रीमंत आणि गरीब राष्ट्रामधील असमानता सतत कमी करण्याचा 2 दशकांचा कल जो आहे तो काय होत चालला, आता उलट झालेला आहे. आता लक्षात ठेवा, श्रीमंत राष्ट्र जे ग्रो करतील आणि गरीब राष्ट्र जे ते हळूहळू काय होत जातील, हे कॉन्व्हर्जन्स होईल ना याच्यामधलं, दरी कमी होत जाईल. हा कमी होत होती, मात्र ह्या 2 दशकांचा कल जो आहे तो काय होत चाललाय, 2 डेकेड्स ट्रेंड जो आहे तो आता रिव्हर्स होत चालला. त्यासाठी हा डाटा दिसतोय बघा आपल्याला, इनइक्वालिटी बिटवीन व्हेरी हाय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अँड लो एचडीआय कंट्रीज इज इन्क्रीजिंग, बाकिंग लॉंग रन डिक्लाइन. बघा, 1990 पासून जेव्हापासून हा रिपोर्ट इंट्रोड्यूस झालेला आहे तेव्हापासून डिफरन्स इन एचडीआय व्हॅल्यू बिटवीन हाय, व्हेरी हाय अँड लो एचडीआय कंट्रीज, हा डिफरन्स कमी होत चाललेला आहे. इकडे कंटिन्युअसली काय होत चाललाय, कमी होत चाललेला आहे. इथं लक्षात, मात्र 2019 मध्ये काय दिसतं, 19-20 जो कोविड आला त्याच्यानंतर 20 पासून काय झालेलं आहे, रिव्हर्सल झालेलं आहे. म्हणजे 20 पासून काय झालेलं आहे, या दोघांमधील अंतर जे आहे ते काय होत चाललंय, वाढत चाललेलं आहे. याचा अर्थच हा आहे की हाय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे जे देश आहेत किंवा जे डेव्हलप कंट्रीज आहेत तिथला मात्र ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे तो चांगला वाढतच आहे. लो इन्कम कंट्रीज जे असतील किंवा लो डेव्हलप कंट्रीज जे असतील त्यांचा मात्र काय होत चाललाय, व्यवस्थित वाढत नाही. त्याच्यामध्ये यांच्या दोघांमधली दरी जी आहे ती दरी काय होत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे. एक स्ट्रायकिंग फॅक्ट बघायला मिळालेली बघा या रिपोर्टमध्ये, तो म्हणजे डेमोक्रेसी पॅराडॉक्स. देर इज इमर्जिंग डेमोक्रेसी पॅराडॉक्स, म्हणजे उदयोन्मुख काय, लोकशाही विरोधाभास. यात सर्वेक्षण केलेल्यांपैकी बहुतेकांनी लक्षात ठेवा लोकशाहीला पाठिंबा व्यक्त केला आहे, परंतु लोकशाही तत्वांना खीळ घालणाऱ्या नेत्यांचं सुद्धा काय केलं, इकडं समर्थन केलं. म्हणजे तुम्हाला लोकशाही तर पाहिजे, मात्र लोकशाहीला खीळ घालतील असे नेते सुद्धा पाहिजे, असा विरोधाभासाची काय इकडं एक सिच्युएशन इकडं दिसत आहे. आता हा विरोधाभास का आहे, कारण की शक्तिहीनतेची भावना, म्हणजे लोकांमध्ये आपण काही पॉवरफुल नाहीच आहे आणि सरकारी निर्णयांवर नियंत्रण नाहीये आपलं, त्याच्यामुळे एक शक्तीहीन झाले. आणि यामुळे काय झालेलं आहे, राजकीय ध्रुवीकरण आणि अंतर्मुखी धोरणात्मक दृष्टिकोन म्हणजे इनवर्ड लुकिंग पॉलिसी जे आहेत त्याला काय होत चाललेलं आहे, खतपाणी भेटत चाललं. प्रोटेक्शनिस्ट टेंडन्सीज असतील किंवा देश जो असेल तो स्वतःला एक कंपार्टमेंटलाइज याच्यामध्ये बघत असेल ते, आणि पोलरायझेशन आहे, पॉलिटिकल पोलरायझेशन, खूप सारे एकमेकांमध्ये टेन्शन वाढणे, एकमेकांना सहकार्य न करणे, दूर जाणे एकमेकांपासून, अशा प्रकारची गोष्ट इकडं वाढत आहे. फार गमतीदार आहे हा आणि काळजीचा विषय. डेमोक्रेसी पॅराडॉक्स आहे, अनवेवरिंग सपोर्ट फॉर डेमोक्रेसी बट इन्क्रीजिंग सपोर्ट फॉर लीडर्स हू मे अंडरमाइन इट. लक्षात ठेवा, पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन दॅट थिंक्स पॉझिटिव्हली अबाउट लीडर्स हू मे अंडरमाइन डेमोक्रेसी. आता हा जर ट्रेंड बघितला आपण तर लक्षात ठेवा, पहिले ट्रेंड काय दिसतो आपल्याला, मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन थिंक्स पॉझिटिव्हली अबाउट डेमोक्रेसी अँड लीडर हू डू नॉट अंडरमाइन इट. म्हणजे लोकशाही तर पाहिजेच पाहिजे, पण लोकशाहीची मूल्य जी आहे ती सुद्धा जपणारा नेता आपल्याला पाहिजे. मात्र आता हा ट्रेंड कुठे दिसतो आपल्याला, मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन थिंक्स पॉझिटिव्हली अबाउट डेमोक्रेसी, म्हणजे लोकशाही बद्दल तर ते चांगला विचार करताच, बट ऑल्सो अबाउट लीडर्स
हु मे अंडरमाइन इट, त्या लोकशाही मूल्यांची खीळ घालणारा नेता जो आहे तो सुद्धा आम्हाला पाहिजे, अशा या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. हा लोकशाहीचा विरोधाभासच आहे ना. तुम्हाला लोकशाही पण पाहिजे तर लोकशाहीची मूल्य पण जपली पाहिजे, आपण डेमोक्रेसीचे प्रिन्सिपल्स पण आपण पाळले पाहिजे. मात्र त्या प्रिन्सिपलला खीळ घालणारा नेता जो असेल तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग हे कशा आपण एक विचित्रच परिस्थितीमध्ये जातोय, ते या ठिकाणी सापडले. दिस इज कॉल्ड डेमोक्रेसी पॅराडॉक्स. एजन्सी गॅप इन कलेक्टिव्ह ऍक्शन्स आर हायर दॅन दोज इन कंट्रोल ओव्हर वन्स लाईफ. आता लक्षात ठेवा, कंट्रोल ओव्हर वन्स लाईफ, स्वतःच्या जीवनावर कंट्रोल असण्याचं बघा काय म्हणतात ते. 5 in 10 or about half of the world people report not being in control of their own लाईफ. म्हणजे स्वतःच्या जीवनावरच जवळपास काय 50% लोक म्हणतात की आमच्या स्वतःच्या जीवनाबद्दल, स्वतःचे निर्णय घेण्याबद्दल याच्याबद्दलच आम्हाला काही कंट्रोल नाही. 5 म्हणजे जवळपास 50% लोकांना असं वाटतं. व्हॉइस इन पॉलिटिकल सिस्टीम, की राजकीय व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये आपला आवाज ऐकला जातोय का, तर बघा 7 in 10 or 68% ऑफ द पीपल रिपोर्ट दॅट दे हॅव लिटल इन्फ्लुअन्स इन द डिसिजन ऑफ द गव्हर्नमेंट. जवळपास 68% लोकांना असं वाटतं की त्यांचा काहीच गव्हर्नमेंटवर कंट्रोल नाही, अशी एक परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे. म्हणून मग ते अशा लिडरला सपोर्ट करताय जे काय करतील, डेमोक्रेसी अंडरमाइन करतील. ही एक भाग. पुढचा मुद्दा असा आहे, सेल्फ रिपोर्टेड स्ट्रेस रोज इन मोस्ट कंट्रीज इवन बिफोर कोविड-19. कोविडमुळे तर स्ट्रेस लेवल वाढलीच होती, मात्र बिफोर कोविड जे आहे ते सुद्धा काय झालेलं इकडे, स्ट्रेस लेवल वाढलेलीच आहे. बघा, चेंजेस इन पर्सेंटेज ऑफ पीपल रिपोर्टिंग एक्सपिरियन्सिंग स्ट्रेस 2011 to 19 पर्सेंटेज पॉईंट. आता कोविडच्या आधीच बघा तुम्ही, आता लो एचडीआय ग्रुप जे आहे इकडे काय झालेला आहे, मात्र हा सगळ्यात जास्त आहे. मीडियम मध्ये सुद्धा आहेच आहे. हाय एचडीआय ग्रुपमध्ये कम्पॅरेटिव्हली कमी आहे, पण तो वाढतच चालला. आणि व्हेरी हाय ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा काय चाललं, इकडे वाढ होतच चालली. तर लोकांच्या जीवनामध्ये स्ट्रेस सुद्धा काय चाललेला, वाढत चाललेला. तर जागतिक असमानता आणि मानवी विकासातील अंतर बघा, ग्लोबल इनइक्वालिटीज अँड वायडनिंग ह्युमन डेव्हलपमेंट गॅप. जागतिक असमानता जी आहे त्याच्यात भरीव आर्थिक केंद्रीकरण झालंय, स्ट्रॉंग इकॉनॉमिक कॉन्सन्ट्रेशन झालंय. कसं समजतंय, वस्तूंच्या जागतिक व्यापारापैकी जवळपास 40% 3 किंवा कमी देशांमध्ये केंद्रित आहे. म्हणजे वस्तूंचा जो व्यापार आहे तो व्यापार करण्यामध्ये जवळपास 40% 3 किंवा कमी देशांमध्येच काय कॉन्सन्ट्रेटेड आहे. म्हणजे फायदा फक्त फार कमी लोकांना होतोय, त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना फायदा होत नाही. गुड्सचा ट्रेड आहे, व्यापार आहे, म्हणजे एक्सपोर्ट जर होत असेल तर प्रोडक्शन होत असेल, प्रोडक्शन होईल तर काय होईल, एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, हा फायदा होऊ शकतो ना. पण हा फक्त ठराविक 2 ते 3 किंवा 3 पेक्षा सुद्धा कमी देशांना होत चाललाय. ही एक खूप मोठी प्रॉब्लेम आहे इनइक्वालिटीची. 2021 मध्ये जगातील 3 सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी प्रत्येकाच्या बाजार भांडवलाने, मार्केट कॅपिटलायझेशनने त्यावर्षी 90% जास्त देशांच्या जीडीपी ला मागे टाकलंय. लक्षात ठेवा, यांचं मार्केट कॅपिटलायझेशनच 90% पेक्षा जास्त जगातले देश जे आहेत त्याच्यापेक्षा जास्त या 3 टेक कंपन्या ज्या आहेत त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन वाढलं. जगातले या बरेचसे देश जे आहेत त्यांच्यापेक्षा जीडीपी पेक्षा तर या टेक कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन जास्त आहे. म्हणजे पुन्हा काय होत चाललंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ, ही एक समस्या आहे. त्यामुळे आता या सर्वातून बाहेर कसं निघायचं, तर 4 क्षेत्र त्यांनी फोकस केलेलं आहे, की जर वर्तमान गतिरोध जो आहे तो तोडायचा असेल आणि सामायिक भविष्य वचनबद्ध करायचं असेल, पुन्हा काय करायला लागेल, प्लॅनेटरी पब्लिक गुड्स द्यायला लागतील आपल्याला. पब्लिक गुड्स काय असतात, की ज्या ठिकाणी सरकार आपल्याला हेल्थ, एज्युकेशन वगैरे सारख्या गोष्टी प्रोव्हाइड करतं, पब्लिक गुड्स आहेत ना. लॉ अँड ऑर्डर वगैरे पब्लिक गुड्स आहेत. ह्या पब्लिक गुड्स जे आहेत त्याच्यामध्ये क्लायमेट स्टेबिलिटीसाठी क्लायमेट मिटिगेशनच्या टेक्नॉलॉजी जे आहेत ते आपल्याला काय करायला लागेल, या गरीब देशांकडे द्यावं लागेल, इथं सहकार्य करावं लागेल. डिजिटल सार्वजनिक वस्तू आहे बघा, डिजिटल ग्लोबल पब्लिक गुड्स, न्याय मानवी विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक समानतेसाठी डिजिटल जागतिक सार्वजनिक वस्तू ज्या आहेत, डिजिटल टेक्नॉलॉजीज एम्पॉवरमेंटसाठी त्या आपल्याला इकडं द्यावं लागतील. आर्थिक यंत्रणेमध्ये काय बघा, कमी उत्पन्न असलेल्या देशांना मानवतावादी सहाय्य, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स आणि पारंपरिक विकास मदत. आता 2 भाग आहेत बघा, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स केव्हा दिलं जातं, जेव्हा काही क्रायसिस असेल त्यावेळेस. आणि पारंपरिक विकास मदत जी आहे त्याच्यामध्ये काय करायचं, आंतरराष्ट्रीय सहकार्य, जे ट्रेडिशनली आपण गरीब देशांना मदत करतो त्याच्यामध्ये पण पुढे जायचं आपण, आणि ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स सुद्धा करायचं. पुढे बघा, राजकीय ध्रुवीकरण कमी करणे, म्हणजे लोकांच्या आवाजात विचार मंथन करू, म्हणजे लोकांचा आवाज काय, लोकांच्या व्हॉइसेस काय, लोकांचं म्हणणं काय, त्याच्याबद्दल विचार करा. आणि चुकीच्या माहितीचा सामना करून, आता फॉल्स इन्फॉर्मेशन जे आहे, फेक न्यूज जे असतात त्या फेक न्यूज सुद्धा त्याचा सामना करायचा आपल्याला. नवीन प्रशासन पद्धती लागू केली जाईल, अशा प्रकारचे त्यांनी सोल्युशन्स पण दिलं, स्पेशली युपीएससी साठी कामात येईल.
ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे की ह्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये नेमके किती आपल्याला पॉईंट्स बघायचे. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि इट्स कॉम्पोनंट्स बघायचे आहेत. तो इंडेक्सचा ट्रेंड बघायचा आपल्याला. इनइक्वालिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, एस्पेशली डेव्हलपिंग कंट्रीजचा, आणि प्लॅनेटरी प्रेशर ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. चला बघूया आपण आता. पहिला पॉईंट आपला मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ओके, हा इंडेक्स कसा काढला जातो? बऱ्यापैकी तुमच्या सगळ्या लोकांना माहिती की 3 डायमेन्शन: लॉंग अँड हेल्दी लाईफ, नॉलेज अँड डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. याचे इंडिकेटर काय आहेत बघा. लॉंग अँड हेल्दी लाईफचं इंडिकेटर लाईफ एक्सपेक्टन्सी ऍट बर्थ. नॉलेजचं काय? एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग अँड मीन इयर ऑफ स्कूलिंग, अपेक्षित शालेय वर्ष आणि सरासरी शालेय वर्ष. आणि डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, राहणीमानाचा चांगला दर्जा जो आहे त्यासाठी GNI पर कॅपिटा. आणि यांचे इंडेक्सेस काढले जातात: लाईफ एक्सपेक्टन्सी इंडेक्स, एज्युकेशन इंडेक्स अँड GNI इंडेक्स. आणि या सर्वांचा मिळून काय काढला जातो? एक जिओमेट्रिक मीन काढला जातो, भूमितीय मध्य, आणि त्यातून फायनल काय तो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आयदर 1 और 0 या दरम्यान राहील, वेर 1 इज बेस्ट अँड 0 इज वर्स्ट. यानुसार रँकिंग होतं कंट्रीचं. ह्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे ग्रुप्स केलेत बघा. व्हेरी हाय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, हाय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मिडियम ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि लो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. एस्पेशली भारत कुठे येतो तो बघायला लागेल आपल्याला. तर ज्या ठिकाणी स्कोर जो असेल तो 0.549 असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल तर काय होईल? अल्प मानव विकासमध्ये येतो आपण. मध्यम मानव विकास, मीडियम ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 0.550 टू 0.0699 या ठिकाणी असेल आपण तर कुठे येतो? मध्यम मानव विकास. भारत जो आहे तो कुठे येतो? मध्यम मानव विकास मध्ये येतो, लक्षात राहू द्या. उच्च मानव विकास 0.700 टू 0.799 इथपर्यंत उच्च मानव विकास. आणि अति उच्च मानव विकास मध्ये कोण येईल? 0.800 अँड मोर. ओके, भारत कुठे येतो? भारत लक्षात ठेवा, भारत मध्यम ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये येतो. आणि बऱ्यापैकी आता थोडीशी प्रगती जर केली आपण तर आपण कुठे जाऊ? हाय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये जाऊ. तो स्कोर जो आहे त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे. बघा, ग्लोबल रँकिंग जर का लक्षात घेतलं, व्हेरी हाय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, स्वित्झर्लंड पहिले, लक्षात ठेवा. ही फार महत्वाची बाब आहे, कारण की ट्रेडिशनली मागच्या काही वर्षांपर्यंत जर का विचार केला आपण तर नॉर्वे जो आहे तो पहिला राहायचा. इथं नॉर्वे काय आलेला आहे? सेकंड. स्वित्झर्लंड फर्स्ट. स्वित्झर्लंडचा स्कोर किती आहे? 0.967. नॉर्वेचा किती आहे? 0.966. आईसलँड जो आहे हा किती आहे? 0.959. नंतर हाँगकाँग वगैरे आहे, 10 आहेत दिलेले. 3 एस्पेशली तरी लक्षात राहू द्या. ओके, आणि स्वित्झर्लंड फर्स्ट आहे. ट्रेडिशनली नॉर्वे फर्स्ट असायचा म्हणून बऱ्यापैकी लोक लक्षात ठेवतात नॉर्वे, पण स्वित्झर्लंड मागच्या वर्षांपासून आपण लक्षात घेतलं, स्वित्झर्लंड फर्स्ट नंबरवर आलेला आहे. खाली कोण आहे बघा? एचडीआय रँक मध्ये सर्वात शेवटी कोण आहे? 193 ला कोण आहे? सोमालिया. 192 ला साऊथ सुदान आहे. 191 सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक. स्कोर बघा यांचे किती आहे? सोमालियाचा 0.380 आहे, साऊथ सुदान 0.381, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक 0.387. आता या आफ्रिकन कंट्रीज आहेत, आपण बघू शकतो इकडे सिव्हिल वॉर किंवा भरपूर सारे डेव्हलपमेंटचे प्रॉब्लेम्स आहेत. इकडे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कसा आहे? खूप कमी आहे. सो आउट ऑफ 193 कंट्रीज मेरा भारत महान कुठे आपण बघणार आहोत पुढे. ठीक आहे, ह्युमन डेव्हलपमेंट ग्रुप पण दिलेले आहेत तिकडे कंट्रीज. रिजन मध्ये जर विचार केला तर अरब स्टेट जे आहेत तिकडे मात्र काय ते सर्वात जास्त दिसतं. ईस्ट एशिया अँड पॅसिफिक, नंतर येतो युरोप अँड सेंट्रल एशिया. इकडे हा सगळ्यात जास्त डेव्हलप असलेला पार्ट कोणता येतो? हा येतो युरोप अँड सेंट्रल एशिया. लॅटिन अमेरिका अँड कॅरिबियन आहे, नंतर मग साऊथ एशिया अँड सब सहारन आफ्रिका. तर लक्षात ठेवा सगळ्यात शेवटी कोण आहे? सब सहारन आफ्रिका. आणि शेवटचे 3 देश पण कुठले आहेत? आफ्रिकेतलेच. हा दिसतो. ओईसीडीचा बघा किती? 0.906 आहे. आणि वर्ल्डचा ऍव्हरेज किती आहे बघा? 0.739 हा आहे, हा वर्ल्डचा ऍव्हरेज. चला आता इंडिया रिलेटेड काही फॅक्ट्स इकडे यांनी मेन्शन केलेले आहेत, तर बघूया काय बघा. भारताच्या एचडीआय मूल्य बघा 0.633 2021 मध्ये. 0.63 वरून आपण 2022 मध्ये किती केलेलं? आता 0.644 हा आपला स्कोर आहे. म्हणजे आपण जवळपास 0.011 ने काय केलेली आहे? इम्प्रुव्हमेंट केलेली आहे. भारत कुठे येतो? भारत मध्यम मानव विकास गटामध्ये येतो. आता मध्यम मानव विकास गट आपण बघितलेला आहे. कुठे? मीडियम ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 0.550 टू 0.699. आपला किती स्कोर? 0.644. कुठे येऊ आपण? मीडियम ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये. भारताचा जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स बघा, जेंडर असमानता निर्देशांक मूल्यात प्रगती होऊन तो 22 मध्ये
437 झाला. जो वर्ल्ड ॲव्हरेज आणि साऊथ एशिया यांच्यापेक्षा सुद्धा कसा आहे, उत्तम कामगिरी आपण केलेली आहे. महत्वाच्या फॅक्ट्स ते लक्षात राहू द्या. 2022 मध्ये बघा, इंडियाच्या सर्वच निर्देशांकात भारताने काय केलेली आहे, प्रगती नोंदवलेली आहे. लाईफ एक्सपेक्टन्सी बघा, आयुर्मानामध्ये 67.2 वर्षांवरून 67.7 वर्ष काय झालेलं आपलं आयुर्मान वाढलेलं आहे. अपेक्षित एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग, अपेक्षित शालेय वर्ष 12.6 वर्ष, सरासरी शालेय वर्ष 6.57 वर्ष आणि दरडोई GNI 6542 वरून आपण 6951, म्हणजे 12 महिन्यामध्ये आपलं पर कॅपिटा GNI 6.3% काय झालेली आहे, ग्रोथ झालेली आहे. हे बघा, कॅटलिन वायझर आहेत, रेसिडेंट रिप्रेझेंटेटिव्ह युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, आणि त्यांनी एक भारताबद्दल त्यांचं एक कोट आहे बघा. इंडिया हॅज शोन रिमार्केबल प्रोग्रेस इन ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स और ह्युमन डेव्हलपमेंट ओव्हर इयर्स. सिन्स 1990, life expectancy at birth has risen by 9.1 years. Expected year of schooling has increased by 4.6 years. Mean year of schooling have gone up by 3.8 years. India's GNI per capita has grown by approximately 287%. जवळपास सगळ्याच इंडेक्समध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. दिस हायलाइट द कंट्रीज कमिटमेंट ओव्हर अ टाइम नॉट ओनली टू ऍक्सेलरेट इकॉनॉमिक ग्रोथ बट ऑल्सो इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ लाईफ फॉर ऑल सिटीजन्स. सर, जे भारतातल्या सर्व सिटीजन जे फक्त आर्थिक विकासावर फोकस केला असं नाही आहे, जीवनाची गुणवत्ता जी आहे सर्व आपल्या जनतेची ती सुद्धा सुधारण्याकडे भारताने भर दिलेला आहे. बट देर इज अ रूम फॉर इम्प्रूव्हमेंट विथ अ रिन्यूड फोकस ऑन वुमेन लेड डेव्हलपमेंट. महिला ज्या आहे, महिला काय करतील आता, विकासाचं इंजिन म्हणून काम करतील. वुमेन लेड डेव्हलपमेंटवर फोकस केला पाहिजे. अँड डिजिटल पब्लिक गुड्स फॉर पीपल अँड प्लॅनेट. फक्त भारतासाठीच नाही तर जगासाठी, पण भारतामध्ये कॅपॅसिटी आहे की आपण फक्त भारतासाठीच डिजिटल टेक्नॉलॉजीज तयार करू असं नाही, त्याचा फायदा जगाला सुद्धा आपण करून देऊ शकतो. आय एम कॉन्फिडंट इंडिया कॅन फर्दर अनलॉक सोशिओ इकॉनॉमिक प्रोग्रेस, पेविंग द वे फॉर अ ब्राईटर अँड मोर इक्विटेबल फ्युचर फॉर ऑल. सर्वांसाठीच काम करू शकतो, वसुदैव कुटुंबकम, आपण सर्वांना फायदा देऊ शकतो, चांगलं फ्युचरसाठी आपण काम करू शकतो. त्यातले महत्वाचे मुद्दे बघा, मराठीमध्ये लक्षात घ्यायचेच राहिले तर 1990 पासून भारताची प्रगती झाली आहे. भारताचं HDI मूल्य 1990 पासून 2022 पर्यंत बघा 48.4% काय झालेलं आहे, वाढ झालेली आहे. जन्मावेळी आयुर्मान, लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ 9.1 वर्षाने काय झालेलं आहे, वाढ झाली. अपेक्षित शालेय वर्ष 4.6 वर्षांनी वाढ झाली आहे. सरासरी शालेय वर्ष 3.8 इयर्सने वाढले आणि दरडोई GNI 2.87% ने काय झालेलं आपलं वाढले. ही भारताची काय सिग्निफिकंट प्रगती 1990 पासून याच्यामध्ये आहे. चला, भारताचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या फॅक्ट जर लक्षात घेतल्या, बघा हे रिपोर्ट मधलेच काही स्नॅपशॉट्स मी तिथे दिलेले आहे तुम्हाला. इंडियाचा रँक जर बघितला आपण 2021 ला तो 135 म्हणतात ते. भारत कुठे येतो, मीडियम ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये येतो किंवा मीडियम ह्युमन डेव्हलपमेंट कॅटेगरीमध्ये येतो. आता किती रँक आहे आपला 2022 ला, 134. ओके. HDI व्हॅल्यू बघा 2022 ला आपली आहे 0.644. इथं लक्षात. पुढे बघा, लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ, इथं कोणता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अटॅच होतोय, तो 3 होतोय. 3 काय, गुड हेल्थ अँड वेल बिईंग. इथं लक्षात. मग लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ इयर काय 2022 ला किती येतो, 67.7 इयर्स. पुढे एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग, SDG कोणता अटॅच होतोय, 4.3. टार्गेट काय 4.3चं, क्वालिटी ऍक्सेस टू अफोर्डेबल अँड टेक्निकल व्होकेशनल अँड हायर एज्युकेशन. हे लक्षात ठेवा. SDG कदाचित असं जोड्याला लावांचा प्रश्न मॅच द पेअर येऊ शकतो की इकडे डायमेन्शन देतील आणि त्याला कोणता SDG अटॅच होतो असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पेपर सेटर्स जरा जास्त हुशार, त्यामुळे ते कदाचित या अँगलकडे जाऊ शकतात. बघा, एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग किती आहे, 22 आहे. किती 2022 ला, 12.6 इयर्स. SDG 4.4 कशासाठी अटॅच होतोय तो, मीन इयर ऑफ स्कूलिंग, सरासरी शालेय वर्ष किती आहे, 6.6 इयर्स. टार्गेट काय बघा 4.4चं, इन्क्रीजिंग नंबर ऑफ पीपल विथ रिलेव्हंट स्किल फॉर फायनान्शियल सक्सेस. यासाठी विचार केला जातो, किती येते, 6.6 वर्ष. ग्रॉस नॅशनल इन्कम पर कॅपिटा 2017, SDG कोणता अटॅच होतो इथे, SDG 8.5 अटॅच होतोय. किती येते, $6,951 आहे आपलं. SDG 8.5 काय बघा, फुल एम्प्लॉयमेंट अँड डिसेंट वर्क विथ इक्वल पे. कोणाला इक्वल पे, महिला आणि पुरुष दोघांना इक्वल पे करण्यासाठी. हा ऍव्हरेज आहे, लक्षात घ्या. पुरुष आणि महिलांमध्ये याच्यात डिफरन्स आहेच आहे.
अर्थात हे फक्त एक चार्ट मध्ये मी प्रिपेअर करून दिले. इकडे एचडीआर रँक किती आपला 134 आहे. स्कोर किती आपला 0.644. आयुर्मान 67.7 इयर्स. एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग 12.6 वर्ष. मीन इयर ऑफ स्कूलिंग 6.6 इयर्स. ग्रॉस नॅशनल इन्कम पर कॅपिटा 6951. जीएनआय पर कॅपिटा मायनस एचडीआर रँक किती आहे -6 आहे. आणि एचडीआर रँक इन 2021 किती आपला 135. ठीक आहे. भारताचे शेजारी देश जे आहेत त्यांचा परफॉर्मन्स कसा राहिला आहे हा लक्षात घ्या. श्रीलंका जो आहे तो 78व्या नंबरवर आहे, 78 आहे. चीन 75 वर आहे. आणि हे दोन्ही जे आहे श्रीलंका अँड चायना हे दोन्ही हाय ह्युमन डेव्हलपमेंट श्रेणीमध्ये आहेत. ते लक्षात. भूतानपेक्षा पण खाली आहे आपण. भूतानचा किती 125 आहे बघा. बांगलादेश 129. म्हणजे भारत, भूतान आणि बांगलादेश हे सर्वच कुठे मध्यम मानव विकास गटामध्येच आहेत. तरी सुद्धा भूतान बघा 125 आहे, छोटासा देश आहे. बांगलादेश सुद्धा 129 आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. नेपाळ 146, पाकिस्तान 164. इथे सोमालियाच्या जागी पाकिस्तानच पाहिजे, पण ठीक आहे, काय असेल थोडंफार. ठीक आहे, हे इंडेक्सेस आहेत आपले. आता भारताचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे त्याच्यामधले कल बघा. 1990 ते 2022 मधले महत्वाचे कल इकडे दिलेले आहेत. ओके, इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटने वाचून गेले एक वेळ शांततेत. इयर बघा, 1990 ला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किती आहे आपला 0.434. 2000 ला किती आहे 0.490. 2010 0.572. 2015 0.619. 0.19 0.638. 2020 0.638. म्हणजे आहे तेवढाच राहिला बघा, याच्यामध्ये बदल झालेला नाहीये. 2021 0.633. इथं काय झालेलं आहे मात्र घट झालेली आहे. 2021 वर्ष जे त्याच्यात घट झाली का कोविडमुळे. परत रिकव्हर झाला आपला आणि 2022 मध्ये किती येतो 0.644. ऍव्हरेज अॅन्युअल एचडीआय ग्रोथ जर लक्षात घेतला आपण 1990 ते 2010 या 10 वर्षामध्ये तो किती राहिलेला आहे 1.22%. 2000 ते 2010 या वर्षात किती राहिला तो 1.56% अॅन्युअल ग्रोथ. 2010 ते 22 या 10 वर्षात किती राहिला तो 0.99. म्हणजे 2010 ते 22 या वर्षामध्ये अॅन्युअल ग्रोथ रेट जो आहे तो कसा राहिलेला आहे सर्वात कमी. हे 3 जर आपण दशक लक्षात घेतले, सर्वात जास्त कधी राहिलेला आहे तो राहिलेला आहे 2000 ते 2010 ह्या काळामध्ये काय झालेली आपली ह्युमन डेव्हलपमेंटची ग्रोथ सर्वात जास्त झाली अॅन्युअली. आणि 1990 ते 22 या काळात जर का विचार केला तर 1.24% आहे. चेंज इन एचडीआर रँक बघा 2015 टू 22 4 रँकिंग मध्ये चेंज झालेला आपला. आता भारताचा असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक इनइक्वालिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कधीपासून लॉन्च झालाय 2010 पासून. बघा, इनइक्वालिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे त्याचे डायमेन्शन्स काय आहेत आणि त्याच्या व्हॅल्यूज काय ते आपल्याला बघायचं. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किती आपला 0.644. इनइक्वालिटी ऍडजस्टेड ज्यावेळेस असमानता असेल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये प्रत्येक डायमेन्शन मध्ये, ती असमानता समायोजित केल्यानंतर ती ऍडजस्ट केल्यानंतर आयएचडीआय व्हॅल्यू किती येते आपली 0.644. क्लिअर कट या ठिकाणी दिसतंय की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे तो किती आपला 0.644 आणि आयएचडीआय ची व्हॅल्यू किती आहे 0.444. म्हणजेच काय एचडीआय इज ग्रेटर दॅन आयएचडीआय. इट डज मीन दॅट देर इज डेफिनेट इनइक्वालिटी. याच्यामध्ये असमानता आहे. ओव्हरऑल लॉस किती आहे आपला 31.1%. कोएफिशियंट ऑफ ह्युमन इनइक्वालिटी मानवी असमानतेचा गुणांक किती आहे 30.5%. एस्पेशली हा लक्षात ठेवा की एवढा आपला काय झालेला आहे पोटेन्शियल लॉस आहे आपला, लक्षात असमानता आहे. मग इनइक्वालिटी इन लाईफ एक्सपेक्टन्सी प्रत्येक डायमेन्शन मध्ये जर विचार केला आपण, आयुर्मानातील असमानता किती आहे 17.3% आणि त्याचा इंडेक्स किती आहे 0.67. शिक्षणातील असमानता किती आहे बघा 36.9% आणि शिक्षणाचे इनइक्वालिटी ऍडजस्टेड एज्युकेशन इंडेक्स किती आहे 0.359. उत्पन्नातील असमानता इनइक्वालिटी इन इन्कम 37.4. लक्षात ठेवा आयुर्मानातील असमानता तुलनेने लक्षात घेतला आपण कधी ते लक्षात, ह्या 3 सेगमेंट मध्ये जर विचार केला तर सर्वात जास्त असमानता कुठे आपली उत्पन्नामध्ये, नंतर कुठे शिक्षणामध्ये आणि मग नंतर कुठे येते 17.3% आयुर्मानातील असमानता. लक्षात. इन्कम इनइक्वालिटी मध्ये ऍडजस्ट केल्यानंतर इन्कम इंडेक्स किती येतो 0.401. आणि भारताचा गिनी गुणांक, गिनी कोएफिशियंट कशासाठी मोजतात इनइक्वालिटी मोजण्यासाठी, तो किती आहे 2022 चा 34.2 हा आहे, हे लक्षात ठेवा.
गिनी गुणांक काय असतो आणि काय नसतो एकदा हे अभ्यास बघून गेलो. तो इनइक्वालिटी चेक करतात. भारताचा जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आहे बघा. आता हा सुरू केला होता 95 ला, 10 ला डिस्कंटिन्यू केला आणि 2014 जे आहे इथून काय केला, हा परत सुरू केलेला. तर रिसेंटली आता कधी सुरू केला आहे, 2014 ला. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स मधले ग्रुप आहे बघा, गटांमध्ये त्यांना ठेवलं जातं. ग्रुप 1, 2, 3, 4, 5 आहे. इक्वालिटी कशी आहे ते दिलेली आहे आणि डेव्हिएशन म्हणजे मेलच्या ह्युमन डेव्हलपमेंट पासून, समानतेपासून मेल आणि फिमेलचा समान असायला पाहिजे ना, त्यापासून मात्र अंतर किती आहे, डेव्हिएशन किती आहे पर्सेंटेज मध्ये, त्यानुसार हे गट केलेले आहे. ग्रुप 1 हाय इक्वालिटी लेस दॅन 2.5% डेव्हिएशन म्हणजे 2.5% पेक्षा पण कमी असमानता असेल तर तो हाय इक्वालिटीकडे जातो. मीडियम टू हाय इक्वालिटी 2.5 to 5% पर्यंत. मीडियम इक्वालिटी 5 to 7.5%. मीडियम टू लो इक्वालिटी 7.5 to 10%. आणि लो इक्वालिटी कुठे आहे बघा, मोर दॅन 10%. हा लक्षात ठेवा, मोर दॅन 10% असलेले देश कुठे येतात, लो इक्वालिटी मध्ये, ग्रुप 5 मध्ये. ओके, भारत कुठे येतो समजेलच आता. बघा, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि त्याच्या व्हॅल्यूज किती आहे भारताच्या. जीडीआय ची व्हॅल्यू किती आहे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सची, 0.852. जीडीआय कोणत्या ग्रुपमध्ये येतो भारत, 5व्या गटात येतो. 5वा गट काय आहे लक्षात घ्या, ग्रुप 5, लो इक्वालिटी, मोर दॅन 10% डेव्हिएशन आहे आपल्यामध्ये. आता एचडीआय व्हॅल्यू जर लक्षात घेतली, फिमेलची व्हॅल्यू किती, 0.582, मेलची किती आहे, 0.684. 0.582 अपॉन 0.684 हे जर केलं आपण इक्वेशन, तर आपल्याला फायनल जी व्हॅल्यू भेटते ती ही भेटते, 0.852. ते लक्षात. जन्मावेळी आयुर्मान बघा, फिमेलचं किती 69.4 आणि मेलचं किती 66.3. म्हणजे या ठिकाणी काय, फिमेलचा लाईफ एक्सपेक्टन्सी जास्त आहे. अपेक्षित शालेय वर्ष फिमेल अँड मेल दोघांचे किती आहे, सारखेच आहे, 12.6, 12.6 इयर्स. सरासरी शालेय वर्ष इथं मात्र बघा, फिमेल 5.5 इयर्स, मेल्स किती आहे 7.6 इयर्स. इथं मात्र मेल्स जास्त आहे, इथं बऱ्यापैकी आपली इक्वालिटी आहे. अँड एस्टिमेटेड ग्रॉस नॅशनल इन्कम पर कॅपिटा 2007 नुसार जर का विचार केला, दरडोई जीएनआय पीपीपी नुसार फिमेल्स किती आहे, डॉलर बघा किती आहे, $2,958. मेल्सचं किती आहे, $10,696. प्रचंड मोठी काय इकडं असमानता आहे, इनइक्वालिटी आहे. हा डायमेन्शन फार बघा तुम्ही कसा आहे, खूप मोठी इनइक्वालिटी इथं फेस करावी लागत आहे. वुमेन लेड डेव्हलपमेंट त्यासाठी आवश्यक आहे. बघा, इंडिया जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स, भारताचा लिंग असमानता निर्देशांक कधी सुरू झालाय, 2010 ला. आता जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स जो आहे त्याच्या व्हॅल्यू बघा, जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स किती आपला 0.437. आपण आधीच बघितला, हा ग्लोबल ऍव्हरेज आणि साऊथ एशिया ऍव्हरेज पेक्षाही कसा आहे, चांगली प्रगती इथं आपण केलेली आहे. रँक किती आहे आपला इथं, जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स मधला किती रँक आहे, 108 नंबर. किती देशांमध्ये, 166 देशांमध्ये. परत आता त्याचे डायमेन्शन्स कोणते लक्षात घ्या, मॅटर्नल मॉर्टिलिटी रेशो, माता मृत्यू दर कसा काढतात, डेथ पर 1 लाख लाईफ बर्थ. 1 लाख माता जेव्हा बाळाला जन्म देत असतात, त्यापैकी किती मातांचा मृत्यू होतो, 103. बऱ्यापैकी हा आपला कमी झालेला आहे. अजून एक टार्गेट आहे, कमी करायचा होईल. कोणता एचडीजी इंडेक्स कनेक्ट होतो इथे, 3.1. ऍडल्टसेंट बर्थ रेट, किशोरवयीन जनन दर, बर्थ पर 1000 वुमन एज 15 to 19, एचडीजी 3.7 किती आहे, 16.3. इथं प्रगती झाली, पहिले 17 समथिंग होता, इथं आपण काय केलं, तो कमी केला. पण लक्षात घ्या मित्रांनो, 15 ते 19 या वयामध्ये माता होत आहेत. इथं लक्षात, लग्नाचं वय आहे आपल्याकडे ऍटलिस्ट मुलींसाठी 18, मुलासाठी किती आहे, 21. 18च्या आधीच जर ह्या माता होत असतील तर ही खूप मोठी गंभीर बाब आहे ना. म्हणजे आपल्याकडे चाइल्ड मॅरेजेस प्रिव्हिलंट सोसायटीमध्ये, गंभीर बाब आहे. त्या मुलीची स्वतःचीच फिजिकल मेंटल डेव्हलपमेंट झालेली नाही, तिला जर बाळाला जन्म द्यायचा म्हटल्यानंतर ते अजून जास्त कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. तो अजून आपल्याकडे काय झाला पाहिजे, कमी झाला पाहिजे. सीट ऑफ शेअर ऑफ सीट्स इन पार्लिमेंट लगा, एम्पॉवरमेंट मध्ये हे येतं. संसदेतील प्रतिनिधित्व किती आहे, एचडीजी 5.5. ते किती आहे भारताचं बघा, 14.6 आहे. एवढा आपल्याकडे महिला पार्लिमेंटमध्ये आहेत आणि आपण महिलांसाठी विधेयक आणलं, त्यानुसार पुढे काय होईल, महिलांचा वाटा डेफिनेटली याच्यात वाढेल. चांगली इनिशिएटिव्ह. पॉप्युलेशन विथ ऍटलीस्ट सम सेकंडरी एज्युकेशन, एचडीजी 4.4, एज 25 अँड ओल्डर,
फिमेल बघा 41 अँड मेल्स किती आहे 58 आहे. इथे काय मेल्स जे आहे ते डॉमिनेट करतायत, फिमेल्सचा कमी आहे. लेबर फोर्स पार्टिसिपेशन श्रमशक्ती सहभाग दर जर बघितला आपण एज 15 अँड ओल्डर, फिमेल्सचा 28 आहे, मेल्सचा 76 आहे. इथं हे लक्षात घेण्यासारखी बाब आहे की इथं फिमेलचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट कसा आहे, कमी आहे, मेल्सचा खूप जास्त आहे. त्यामुळे इक्वालिटी इथं येणं आवश्यक आहे. आता सो फार भारताने जेवढी प्रगती केलेली आहे जेंडर इनइक्वालिटी इंडेक्समध्ये, ती कशामुळे केली आहे, तर एक तर महिला सबलीकरण, जेंडर एम्पॉवरमेंटसाठी सरकारकडून काढलेला निश्चित एक अजेंडा, खूप पॉलिसी इनिशिएटिव्ह घेतलेले आपल्याकडे, तो एक आहे. दीर्घकालीन विकासासाठी सर्वसमावेशक धोरणात्मक उपक्रम, इन्क्लुझिव्ह ग्रोथ, त्याचा सुद्धा फायदा झालेला आहे. स्टँड अप इंडिया असेल, लखपती दीदी योजना असेल वगैरे, या भरपूर योजना ज्या आहेत त्याचा एक फायदा झालेला असेल. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि लैंगिक समानतेवर लक्ष केंद्रित करणे किंवा जेंडर इक्वालिटीवर फोकस करणे आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षा. कामाच्या ठिकाणी सुरक्षा असेल तर काय होईल, महिला जास्तीत जास्त काम करू शकतील आणि जास्तीत जास्त चांगलं काम केलं तर काय होईल, महिलांचा पार्टिसिपेशन सुद्धा वाढेल. आणि महिलांच्या जीवनचक्रावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे महिलांचं एज्युकेशन असेल, कौशल्य विकास असेल, उद्योजकता असेल, इथं सुद्धा प्रगती झालेली आहे. आपण बघितलं बजेटमध्ये की STEM, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स, यामध्ये महिलांचा वाटा काय होत चाललाय, वाढत चाललाय. टेक्निकल प्रोफेशनल एज्युकेशन जे तिकडे महिलांचा वाटा काय होत चाललाय, वाढत चाललेला आहे. ही एक पॉझिटिव्ह बाब आहे. हायर एज्युकेशन घेण्यामध्ये महिलांचं प्रमाण सुधारत चाललेलं आहे, पॉझिटिव्ह इनिशिएटिव्ह. आणि भारताने गेल्या काही वर्षात मानव विकासात उल्लेखनीय काय केलेली प्रगती दाखवलेली आहे, त्याचा सुद्धा फायदा काय होतोय इकडं होत आहे आपल्याला. बघा, भारताचा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2010 ला लॉन्च केलाय. कोणी सुरू केलाय, ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. डायमेन्शन तेच आहे, हेल्थ, एज्युकेशन अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. मात्र याचे इंडिकेटर्स बघा, हेल्थमध्ये न्यूट्रिशन अँड चाइल्ड मॉर्टॅलिटी, एज्युकेशनमध्ये इयर ऑफ स्कूलिंग, स्कूल अटेंडन्स, हे आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. त्यानंतर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये कुकिंग फ्युल, सॅनिटेशन, ड्रिंकिंग वॉटर, इलेक्ट्रिसिटी, हाऊसिंग, ऍसेट्स, या सगळे डायमेन्शन्स येतात. आणि या ठिकाणी मग इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी आणि हेड काउंट रेशो, हे दोन मुद्दे येतात. फायनली काय मिळतो आपल्याला, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. याच्या व्हॅल्यू जर लक्षात घेतल्या आपण, तर इयर अँड सर्व्हे बघा, जो 19 आणि 21चा डाटा आहे सगळा. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, भारताची व्हॅल्यू किती आहे, 0.069. पॉप्युलेशन इन मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी, बहुआयामी दारिद्र्यात असणारी लोकसंख्या, हेडकाउंट त्याचा 16.4%. 2021 ला बघा किती, आणि 23.7 करोड पब्लिक जी आहे ती मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी मध्ये आहे. इंटेन्सिटी ऑफ डिप्रायव्हेशन, वंचिततेची तीव्रता, ज्या सगळ्या डायमेन्शन्सवर वंचितता किती आहे, 42.0%. इनइक्वालिटी अमंग द पुअर, गरिबांमधील असमानतेचा इंडेक्स किती आहे बघ, लक्ष व्हॅल्यू किती आहे त्याची, 0.010. पॉप्युलेशन इन सिव्हिअर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी, जी तीव्र बहुआयामी दारिद्र्य सामना करावा लागतो, अशी किती लोकसंख्या आपल्याकडची, 4.2%. पॉप्युलेशन वल्नरेबल टू मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी, जी बहुआयामी दारिद्र्य जे त्या संवेदनशील लोकसंख्या किंवा ती अजून दरिद्र्यात जाऊ शकते सिव्हिअर याच्यामध्ये, किंवा जी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमध्ये जाऊ शकते. काही जर इव्हेंट्स आले, COVID-19 सारखा इव्हेंट असेल किंवा काही ड्राउट लाईक सिच्युएशन असेल, अशा ठिकाणी किती लोकसंख्या आपली, 18.7 एवढी लोकसंख्या इकडं आहे. कॉन्ट्रीब्युशन ऑफ डिप्रावेशन इन मल्टी डायमेन्शन्स इन डायमेन्शन्स टू ओव्हरऑल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी. आता कोणते आयाम आहेत जे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमध्ये कॉन्ट्रीब्युट करतात सर्वात जास्त, ज्यामुळे आपण डिप्रावेशन फेस करायला लागतं. बघा, विविध आयामांचा बहुआयामी दारिद्र्यातील वंचिततेचा वाटा किती आहे बघा, हेल्थचा वाटा किती आहे, 32.2%. एज्युकेशनचा वाटा किती आहे बघा, 28.2%. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किती आहे, 39.7%. सर्वात जास्त कोणाचा आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा. पॉप्युलेशन लिव्हिंग बिलो नॅशनल पॉवर्टी लाईन, राष्ट्रीय दारिद्र्याखालील जे रेषेखालील जी लोकसंख्या आहे बघा, नॅशनल पॉवर्टी लाईन किती आहे, 21.9%. कोण आहे, सुरेश तेंडुलकर कमिटी आहे ना, त्यांनी सांगितलं होतं, आपण ऑफिशियली तीच ऍक्सेप्ट केली. सोफार इथपर्यंत ते 29.9% आहे, 21.9%. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी $2.15 पर डे, 11 ते 21 नुसार विचार केला तर 10% जी आहे ती काय लोकसंख्या पॉवर्टीमध्ये राहत आहे. बघा, इंडियाज प्लॅनेटरी प्रेशर ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, भारताचा ग्रहीय दबाव समायोजित मानव विकास निर्देशांक, हा जर लक्षात घेतला, कधी लॉन्च केला तो, 2020 पासून. आता प्लॅनेटरी प्रेशर ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स इज क्रिएटेड बाय मल्टिप्लाइंग द HDI बाय ऍडजस्टमेंट फॅक्टर्स, CO2 एमिशन पर कॅपिटा, प्रोडक्शन बेस्ड.
जे कार्बन एमिशन जे होतं पर कॅपिटा कार्बन एमिशन किती होत आहे तो एक पार्ट येतो याच्यामधला महत्वाचा. आणि मटेरियल फुटप्रिंट पर कॅपिटा आपण किती कच्च्या द्रव्यावर दबाव टाकतो प्रत्येक व्यक्ती ते. या दोघांचा काय येतो इकडे अरिथमेटिक मीन. त्यानुसार काय येईल ऍडजस्टेड फॅक्टर फॉर प्लॅनेटरी प्रेशर आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. या दोघांचा काय येईल प्रोडक्ट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि ए काय इकडं ऍडजस्टमेंट ऑफ फॅक्टर ऑफ प्लॅनेटरी प्रेशर. हे ऍडजस्ट केल्यानंतर काय भेटतो फायनली आपल्याला प्लॅनेटरी प्रेशर ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आणि याच्यामधलं रिलेशन कसं आहे हायर प्लॅनेटरी प्रेशर कसं कळेल 0 कडे जाऊचं आणि लोअर प्लॅनेटरी प्रेशर केव्हा कळेल जेव्हा 1 कडे जाऊ त्यावेळेस. ओके ज्यावेळेस प्लॅनेटरी प्रेशर ऍडजस्टेड इंडेक्स 0 असेल तर काय होईल हाय प्रेशर आहे आणि जर जास्त असेल तर काय होईल तो लो प्लॅनेटरी प्रेशर आहे जवळपास इक्वल असेल त्यावेळेस. बघूया मग भारताच्या व्हॅल्यूज काय तिकडं. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 22 मध्ये किती तो 0.644. प्लॅनेटरी प्रेशर ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किती आपला 0.625. डिफरन्स किती आहे बघा इंडियाच्या व्हॅल्यू मध्ये आणि याच्यामध्ये 3%ची आहे. 0 असता तर सर्वात वाईट झाला असेल तो खूप प्रेशर असेल 0.625. डिफरन्स फ्रॉम HDR रँक 7. ऍडजस्टेड फॅक्टर ऑफ प्लॅनेटरी प्रेशर 0.971. अर्थात हे खूप कॉम्प्लिकेटेड असल्या गोष्टी असल्या तरी काही गोष्टी तुम्ही खूप स्पेसिफिकली लक्षात ठेवल्या पाहिजे तो म्हणजे ह्या दोन गोष्टी आहेत. काय बघा इथे SDG 9 कनेक्ट होतो इकडे 9.4. कार्बन डायऑक्साईड एमिशन पर कॅपिटा दरडोई कार्बन एमिशन किती आहे पर कॅपिटा 1.9 टन आहे भारताचं लक्षात ठेवा. ऍब्सोल्युटली विचार केला तर ते खूप जास्त आहे पण पर कॅपिटा जर का आपण विचार केला तर ते किती आहे 1.9 टन. कार्बन डाय ऑक्साईड एमिशन इंडेक्स बघा 21 चा 0.975. मटेरियल फुटप्रिंट किती कच्च्या द्रव्यावर आपण काय करतो रॉ मटेरियल्सवर किती प्रेशर टाकतो पर कॅपिटा 4.8 टन आहे पर कॅपिटा आहे बरं का हे लक्षात ठेवा. हे दोन आकडे तरी ऍटलिस्ट तुम्ही याच्यापैकी लक्षात ठेवले पाहिजे आणि हा इंडेक्सचा लक्षात. आणि मटेरियल फुटप्रिंट इंडेक्स किती आपला 0.966 ते लक्षात. सो थँक्स अ लॉट. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. इकडे लेक्चरची PDF जी आहे ती मी लवकरच काय करेल अपडेट करेल. त्यामुळे या सर्व लेक्चरची तुम्हाला प्रिंट पण काढता येईल आणि नंतर त्याचा अभ्यास सुद्धा करता येईल. सो लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल अँड बी रेडी फॉर द नेक्स्ट गुड मटेरियल. ओके थँक्यू अँड कॉन्टॅक्ट.